सध्या नांदेडमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय चाललेला म्हणजे नांदेडचे रस्ते. तरी बघू शकतात यशवंत कॉलेज आनंद नगर रस्ता आहे. हे कित्येक वर्ष झालं याच कंडिशनमध्ये गाडीसुद्धा चालवणं हार्ड आहे. मोबाईल पडू शकते तरी पण आपण या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो रस्त्याचे हाल काय. जर नांदेडचे मुख्य रस्ते ज्या रस्त्यांवर नेहमी वर्दळ असते ते रस्त्यांचे जर हे हाल असतील तर गल्ली बोळ्यातले रस्ते तर तुम्ही विचारूच नका. एवढे घाण परिस्थिती आहे सध्या नांदेडमधल्या रस्त्यांची. संपूर्ण न्यूजवर झालं, वृत्तपत्रात झालं, नांदेडमधली एकच गोष्टींची चर्चा आहे की नांदेडचे रस्ते. तर कुठेतरी नगरपालिकेने लक्ष द्यावं. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तुम्ही रस्ते खोदून ठेवलेत संपूर्ण नांदेड भरून. जरा मुख्य रस्ता आहे तर या रस्त्याची कंडिशन बघा. गल्ली बोळ्यामधले रस्ते ते एवढे याच्यापेक्षा बेकार, डबल बेकार कंडिशन म्हणावं लागेल. आज आपण बघूयात नांदेडमध्ये मेन ठिकाण जे मेन पॉईंट आहेत तिथले रस्ते कसे आहेत ते या ब्लॉगच्या माध्यमातून. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर हे बघू शकतात मित्रांनो, हे आहे काबरा नगरचा रस्ता. एवढं पाणी साचतं इथं. आत्ता काम चालू आहे कारण यांना सुद्धा कुठंतरी आयडिया आली असेल आता की कारण हे एवढा बेकार रस्ता आहे. गेले 4-5 महिने झालं प्रत्येक जण याच्या मागे लागून होते जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तिथले या रस्त्यासाठी. अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे. एवढे खड्डे आहेत तिथे भरपूर ॲक्सिडेंट होते. बघू शकता तिथं जेव्हा पाऊस जास्त होतो तेव्हा हे काहीच दिसत नाहीत खड्डे. त्याच्यामुळे भरपूर जणांचे ॲक्सिडेंट या काबरानगर रोडला आत्तापर्यंत झालेले आहेत. मी स्वतः 2 वेळा पडलेला आहे या रोडला कारण अक्षरशः पूर्ण पूर आल्यासारखी परिस्थिती होऊन जाते इथे. तर आता त्यांनी मुरुम टाकायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण रस्ता तुम्ही शेवटपर्यंत जर बघितलात तर अक्षरशः रस्त्याची चाळण दिसेल तुम्हाला. हे बघू शकता त्याच्यात खड्डे तुम्हाला दिसणारच नाहीत पाण्यामध्ये. पूर्ण पाण्याने कव्हर झालेले खड्डे आहेत. तर नांदेड नगरपालिकेला हात जोडून विनंती आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे रस्ते करा बाबा ठीक. हे बघू शकतात खड्डा केवढा आहे. एकतर गाडीचं नुकसान तर गाडीचं काही नाही पण माणसाचं नुकसान खूप होतं कारण या खड्ड्यामध्ये खड्डे दिसत नाहीत. एखादं स्पीडमध्ये जर असेल तर डोक्याला मार लागून भरपूर काही होऊ शकतात पुढं दुर्घटना. त्याच्यामुळे नगरपालिकेला विनंती आहे. तसं तर यांनी मुरुम टाकायला सुरुवात केलेली आहे. अजून अर्धा रस्ता तसाच आहे. तर या ब्लॉगच्या माध्यमातून एकच सांगणं आहे नगरपालिकेला की लवकरात लवकर होईल तेवढे रस्ते नांदेडचे कव्हर करा आणि संपूर्ण नांदेडकरांना जरा सुखाचा श्वास घेऊ द्या. बघू शकता तिथं रस्ता. सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये रस्त्यांची अवस्था हीच आहे सध्या. सगळी महानगरपालिका कुठं आहे काय माहिती नाही. भर पावसाळा आला तरी सुद्धा हे रस्त्याचे हाल बघू शकतात तुम्ही. हा आनंदनगरचा स्वामी समर्थ मठापासून जुन्या मोंड्याकडे नवीन मोंड्याकडे जाणारा रस्ता आहे. पूर्ण रस्ता खड्डे आणि चिखलमय आहे. त्याच्यामुळं किमान पावसाळ्याच्या दिवसात तरी हे रस्ते करायला पाहिजे नगरपालिकेने. आता काय पावसाळा सुरू झाला, आता काय काम करणार आहेत. नांदेडमध्ये कुठल्याही गल्लीमध्ये जा पूरस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटेल. खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हेच कळणार चाललंय आम्हाला. कुठल्या रस्त्याने जाऊ नेमकं हा प्रश्न पडलेला आहे. हे बघू शकता तुम्ही नांदेडचे रस्ते सध्या. नाही तिथं खोदून ठेवलेले, नाही तिथं हे नाली फोडून ठेवली जशाला तशीच. हे दगडं टाकून ठेवलेत रस्त्यावर खोदून जशाला तशीच. त्याच्यामुळे कुठेतरी नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. आणि अशा खड्ड्यांमुळेच एवढ्या दुर्घटना घडतात. नांदेडमध्ये बऱ्याच जणांचे जीव जातात पावसाळ्यामध्ये दरवर्षीच फक्त रस्त्याच्या कारणांमुळे. कारण खड्डे माहीत नसतात आणि खड्ड्यावर गुडघ्याने इतकं पाणी राहतं. मग गुडघ्याने एवढं पाणी राहिल्यावर माणसाला खड्डा कळणार कसा. आता हे बघू शकता तिथं लाईव्ह. आता इथं खड्डा जर असेल एखादा तर कसं कळणार आहे. काहीच समजणार नाही खड्डा कुठे काय नाही. त्याच्यामुळे कुठेतरी व्यवस्था करायला पाहिजे. आता हे बघू शकतात इकडे तुम्ही. हे बघू शकतात या ठिकाणी जर एखादी ड्रेनेज लाईन उघडी असेल आणि इथून जर कोणी गाडी नेत असेल तर 100% तो पडणार. तर 100% एकदा नगरपालिकेने लक्ष द्यावे. अशा रस्त्यांची काहीतरी व्यवस्था करा बाबा. एखाद्या पूरस्थितीतून आल्यासारखं वाटला. गल्लीतला रस्ता आहे साधा. मित्रांनो भर रस्त्यामध्ये गटर खुल्लं सोडलेलं आहे चेंबर आणि त्याचं पाणी इथं संपूर्ण घाण ग्राउंडमध्ये. त्याच्याने मच्छर दुर्गंधी. गटर ओपन आहे आणि पुन्हा चेंबर हे ओपन आहे. चेंबर ह्याच्यावर झाकण सुद्धा नाही. जर एखादं लेकरू वगैरे आलं तर सरळ आतमध्ये जाऊ शकते. आपण व्हिडिओ न करता याच्यावर दगड ठेवतो आपण. तर आपण चेंबरवरला कव्हर करून घेऊ दगड चेंबर. हे बघू शकता तर रेल्वे स्टेशन रोड आहे विष्णुनगरचा. पूर्ण खड्डेच खड्डे.
तर रेल्वे स्टेशन मार्ग म्हणल्यावर हे गजाळ्या बघू शकतात, रस्त्याच्या वरच आहेत. एवढं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. तर चांगल्या ज्या रोडचा रोज यूज होतो त्या रोडचे खड्डे आहेत. हे विष्णुनगर रोड आहे जो की रेल्वे स्टेशनला पुढे जाऊन टच होतो. तर या रोडचे खड्डे बघू शकतात हे.